अल्प खर्ची नैसर्गिक शेतीचा अनोखा प्रयोग, कांदा लागवडीसाठी मोबाईल यंत्रणा बसवण्याचं आवाहन, कामगार मंडळात होणार रोहयो मजुरांची नोंदणी आणि 300 गावांचे नकाशे होणार तयार। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। लहरी हवामान, बी बियाणे आणि कीटकनाशकांच्या वाढणाऱ्या किमती, कोसळणारे बाजारभाव अशा अनेक समस्या झेलत शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांना वरदान ठरू शकणारी शेतीची एक विशेष प्रणाली अमरावती जिल्ह्यातल्या श्री सुभाष पालेकर यांनी दीर्घ संशोधनातून विकसित केली आहे। अल्प खर्चात नैसर्गिक शेतीची ही पद्धत सर्वांसाठीच फायद्याची असल्याचं पालेकर यांनी स्वतःच्या अनुभवातून सिद्ध करून दाखवलंय। झिरो बजेट शेती ही सेंद्रिय शेती नव्हे, ती सेंद्रिय शेतीपेक्षा वेगळी आहे। झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये जर शेतकऱ्याकडे एक देशी गाय असेल तर 30 एकरची शेती त्याला करता येते। उत्पादन खर्च शून्य असतो, उत्पादन घटत नाही, उत्पादन जास्त मिळते। 10% पाणी पाहिजे आणि 10% वीज पाहिजे आणि विषमुक्त अन्न असल्यामुळे त्याला बाजारामध्ये 1.5 ते दुप्पट किंमत मिळते, म्हणजे तो पूर्ण लाभान्वित होतो। नाबार्डने श्री पालेकर यांच्या या प्रयोगाची माहिती राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नुकतीच पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली। नाबार्डचे सरव्यवस्थापक डॉक्टर प्रमोद घोले आणि मुख्य सरव्यवस्थापक MV अशोक हेही उपस्थित होते। कांदा लागवडीचं अचूक मोजमाप होत नसल्यामुळे अधिक उत्पादनाचा फटका कांदा उत्पादकाला बसतो। राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्थान अर्थात NHRDF ने याबाबत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांकडून आढावा घेऊन मोबाईल यंत्रणा बसवण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण मदत करेल, अशी माहिती राज्याचे कृषी आणि पणन सचिव डॉक्टर सुधीर कुमार गोयल यांनी दिली। NHRDF तर्फे भाजीपाला पिकांचं अधिक उत्पादन आणि व्यवस्थापन या विषयावर नाशिकमध्ये 2 दिवसांची राष्ट्रीय कार्यशाळा झाली। त्याच्या उद्घाटन प्रसंगी रविवारी श्री गोयल बोलत होते। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या पात्र मजुरांची नोंदणी आता महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या निर्णयामुळे सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ आता रोहयोवर काम करणाऱ्या लाखो मजुरांनाही मिळणार आहे। इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंडळामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। इमारत बांधकाम, रस्ते, रेल्वे, विमानतळ, पाटबंधारे, जलनिस्सारण, बंधारा अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या कामगारांचा योजनेत समावेश आहे। सातारा जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमधल्या गावांचे नकाशे उपलब्ध नसल्यामुळे अनेक पाणंद रस्ते आणि काही रहदारीचे रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहेत। त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच कराड आणि पाटण तालुक्यातल्या 300 गावांचे नकाशे तयार करण्याची मोहीम प्रशासनानं हाती घेतली आहे। अनेक गावातल्या पाणंद रस्ते आणि काही ठिकाणचे रहदारीचे रस्ते अतिक्रमणात बुजलेत, तर काही ठिकाणी रस्ते अस्तित्वातच राहिलेले नाहीयेत। त्यामुळे अनेक ठिकाणी सध्या वाद सुरू आहेत, तर काही ठिकाणच्या लोकांनी त्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे। त्या वादावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कराड तालुक्यातल्या 150 आणि पाटण तालुक्यातल्या 150 गावांचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत। त्यापैकी वारुंजी, रिसवड, शिरगाव, कापिल, खोडशी गावांचे नकाशे तयार करण्यात आलेत। त्याचं वितरण अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री परहाड यांच्या हस्ते तलाठ्यांना करण्यात आलं। बदलत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि वैश्विक परिस्थितीमध्ये भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर 3 समन्वय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व असलेल्या या समित्या शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत थेट सरकारला उपाययोजना सुचवणार आहेत। भारतीय शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीनं नुकतीच केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांच्यासह काही प्रमुख मंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या। यावेळी 3 समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। नव्या समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट सहभागामुळे त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी योग्य शिफारशी आणि सूचना सरकारकडे येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। उन्हाळी पिकांना आच्छादनांचा वापर करावा। उन्हाळी हंगामात बाष्पीभवनाचा वेग दिवसाकाठी 12 मिलीमीटर पर्यंत राहतो, तसंच सूर्यप्रकाशाचा कालावधी 12 तासांपर्यंत असतो। जमिनीतला ओलावा थोपवून धरण्यासाठी शेतीतल्या निरुपयोगी काडी कचरा, धसकटे, गवत आणि तूर काड्यांचा वापर करून आच्छादनाचा वापर करावा।
उन्हाळी हंगामात सूर्याच्या उष्णतेमुळे पिकातल्या अंतरंगातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असतं. ते कमी करण्यासाठी केओलिन अगर खडूची पावडर याच्या 8% द्रावणाचा फवारा दिल्यास पानावर पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित होऊन पिकाच्या अंतरंगातून होणारी पाण्याची वाफ कमी करण्यास मदत होते. आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे. गहू कमाल 2500 रुपये किमान 1500 रुपये, ज्वारी कमाल 1750 रुपये किमान 1300 रुपये, मका कमाल 1410 रुपये किमान 1370 रुपये, तांदूळ कमाल 5500 रुपये किमान 1500 रुपये, हरभरा कमाल 3500 रुपये किमान 3100 रुपये, तीळ कमाल 4500 रुपये किमान 3200 रुपये, मटकी कमाल 7500 रुपये किमान 5500 रुपये, तूर कमाल 3500 रुपये किमान 2500 रुपये, उडीद कमाल 3200 रुपये किमान 2500 रुपये, सोयाबीन कमाल 3550 रुपये किमान 3300 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. दिनांक 28 मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे. मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 36 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 39 अंश सेल्सिअस किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.